नमस्कार, स्वागत आहे तुमचे जान्हवी फॅशन बुटीक या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2 मण्यांचा वापर करून आरी वर्क बॉर्डर डिझाइन कशी तयार करायची आहे। तर व्हिडिओ विदाउट स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम बॉर्डर डिझाइन स्टिच करण्यासाठी काय काय मटेरियल घेतलेला आहे ते पाहूयात। तर ह्या ठिकाणी जरी दोरा घेतलेला आहे। त्या हा जरी दोऱ्याने आपण बॉर्डरच्या सुरुवातीला चेन स्टिच करून घेणार आहे। त्यानंतर हे शुगर बीड्स आणि ह्या 2 सुया घेतलेल्या आहेत। ते ही बीड स्टिच करण्याची आहे आणि ही जरी दोऱ्याने चेन स्टिच करण्याची सुया आहे। त्यानंतर हे 3 mm डल गोल्ड बीड्स घेतलेले आहेत आणि कॉटनचा दोरा। ह्या ठिकाणी बॉर्डर स्टिच करण्यासाठी एक लाईन आखून घेतलेली आहे। तर ह्या लाईनवरच आपण बॉर्डर स्टिच करणार आहे। तर सर्वात आधी जरी दोऱ्याने डबल चेन स्टिच करून घ्यायचे आहे। तर शक्यतो बॉर्डर डिझाइन स्टिच करत असताना डबल जरी थ्रेडने चेन स्टिच करूनच घ्यायचं आहे, कारण स्टिचिंगच्या वेळेस जे आपले मणी असतात ते सुईमध्ये येत नाहीत आणि आपली ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ती परफेक्ट येते। त्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की वर्क करण्याच्या आधी डबल चेन स्टिच करूनच मगच वर्कला सुरुवात करायची आहे। तर ह्या ठिकाणी डबल चेन स्टिच परफेक्ट अशी स्टिच करून झाल्यानंतर कॉटनचा दोरा वापरून शुगर बीड्स सर्वात आधी स्टिच करून घेणार आहे। आरी वर्कची सुई वापरून मणिकाम हे कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तो व्हिडिओ पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक मी देत आहे, तर तो व्हिडिओ जरूर पहा, कारण त्या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स ह्या सांगितलेल्या आहेत। तर ह्या ठिकाणी लूपमध्ये तुमच्या लक्षात आले असेल की 2 किंवा 3 मणी जे आहेत ते मी लोड करून स्टिच करत आहे। तर 2 किंवा 3 पेक्षा जास्त मणी हे लोड करून स्टिच करायचं नाही, कारण जास्त मणी जर आपण लोड केलं आणि कपडा हा रिंगमधून बाहेर काढला की ते मणी जे आहेत ते लूज पडतील। त्यामुळे शक्यतो 2 किंवा 3च मणी हे नेहमी लोड करून घ्यायचे आहेत। ते ह्या ठिकाणी शुगर बीड्सची जी लाईन आहे ती स्टिच करून झाली। त्यानंतर 3 mm डल गोल्ड बीड्स जे घेतलेले आहेत ते आपण स्टिच करून घेणार आहोत। डल गोल्ड बीड स्टिच करून झाल्यानंतर पुन्हा शुगर बीड्सची एक लाईन स्टिच करून घेणार आहे। तर ह्या ठिकाणी पाहू शकता की 2च मणी वापरून आपली बॉर्डर डिझाइन जी बेसिक बॉर्डर डिझाइन असते ती स्टिच करून झालेली आहे। तर त्यानंतर ही बॉर्डर डिझाइन अजून अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी बुट्टी डिझाइन स्टिच करणार आहोत। तर इथे पाहू शकता मी एक मोठा मणी आधी ओवून घेतलेला आहे। त्यानंतर शुगर बीड्स, तर जे बॉर्डरमध्ये आपण मणी यूज केलेले होते सेम तेच मणी यूज करणार आहे। तर हे 2च मणी वापरून बुट्टी डिझाइन
स्टिच करणार आहे. तर हे स्टिच करून झाल्यानंतर त्या बुट्टीच्या शेवटी तुम्ही आरी गाठही मारू शकता किंवा ह्या पद्धतीने तो दोरा कंटिन्यू रिवर्समध्ये घेऊन स्टिच हे करू शकता. तर मी ह्या ठिकाणी आरी गाठ न मारता तो दोरा वरच्या दिशेने खेचून घेतला आणि ह्या पद्धतीने पुढची जी बुट्टी डिझाईन आहे म्हणजे सेम त्याच पद्धतीची स्टिच करून घेणार आहे. तर मागील व्हिडिओमध्ये मी बुट्टी डिझाईन ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्यासुद्धा कशा स्टिच करायची पहा. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आरीवर्क संबंधित जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. तर असेच चॅनलला कनेक्ट राहा आणि आरीवर्क शिकत राहा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.